हरिओम मित्रांनो, द वे ऑफ योगी या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे। सध्या सकाळचे 5:30 पावणे 6ची वेळ झालेली आहे। अतिशय शांत आणि सुंदर वातावरण आहे। हवेमधलं ऑक्सिजनचं प्रमाण अत्यंत छान आहे आणि मी रामटेक सारख्या पवित्र भूमीवर उभा राहून आपल्याशी संवाद साधत आहे। आणि आजचा विषय असणार आहे ऋतू। आपल्या सर्वांना माहिती आहे की भारतीय ऋतू हे वेगवेगळे आहे आणि आपल्याला आपल्या पंचांगांमध्ये आपल्या ऋषीमुनींनी ऋतुचर्या आपल्याला शिकवून गेलेले आहेत। त्या ऋतूमध्ये त्याप्रमाणे जर तुम्ही तुमचं बिहेवियर ठेवलं, तुमची दिनचर्या ठेवली, तुमचा आहार, तुमचा विहार जर ठेवला तर मनुष्यासाठी, मनुष्याच्या आरोग्यासाठी हे अत्यंत उत्तम असते। आणि सध्याचा जर ऋतूचा विचार केला तर हा ऋतू बदलाचा काळ आहे। नुकताच हेमंत ऋतू संपून शिशिर ऋतूमध्ये आपण प्रवेश करत आहोत। शिशिर ऋतूचं वैशिष्ट्य असं की उत्तरेकडून येणारे जे वारे आहेत हे प्रचंड वाढलेले असतात। या ऋतूमध्ये गारठ्याचं प्रमाण हे वाढतं, थंडीचं प्रमाण वाढतं, उष्णता कमी होते, गरमी कमी होते, थंडी वाढते। त्यामुळे अनेकांना थंडीचे विकार, वात प्रकोप आणि अशा प्रकारचे विकार होतात। या काळामध्ये मनुष्याचा आहार किंवा मनुष्याची अग्नी जास्ती प्रज्वलित झालेली असते, भूक चांगली वाढलेली असते। त्यामुळे या ऋतूमध्ये शिशिर ऋतूचा विचार केला तर आपल्याला आपल्या शरीराची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे। आपला आहार हा सात्विक ठेवा, आपला विहार अशा पद्धतीने ठेवा की रोज सकाळी उठल्यावरती योग साधना, प्राणायामाची साधना सातत्याने सुरू ठेवा, यामध्ये खंड पडू देऊ नका। अन्यथा या ऋतूमध्ये आपल्याला विकार जडण्याची शक्यता आहे, आपण आजारी पडण्याची शक्यता आहे। या ऋतूमध्ये आपल्या मुलांचं लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करा, मुलांवर लक्ष ठेवा। मुलांना कानटोपी घालणे, मुलांना स्वेटर घालणे, कारण की लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याने ते लवकर आजारी पडू शकतात। त्यामुळे मुलांची काळजी घ्या, पाणी गरम करून पिण्याचा, कोमट पाणी पिण्याचा प्रयत्न करा। एकंदरीत काय तर ऋतू बदलला आहे, शिशिर ऋतूमध्ये प्रवेश झालेला आहे, मनुष्यात विकार वाढण्याची शक्यता आहे। अशा ऋतूमध्ये, अशा काळामध्ये हृदयविकार वाढतात, ब्रेन स्ट्रोक होण्याचे प्रमाण वाढतात। त्यामुळे आपली काळजी घ्या, आपल्या घरातले ज्येष्ठ नागरिक, आपल्या घरातले लहान मुलं यांची काळजी घ्या आणि योग साधना सातत्याने सुरू ठेवा। धन्यवाद।